हा मोठा आनंद आम्हा गावकऱ्यांना आणि आमच्या मित्रपरिवाराला सगळ्यात जास्त होत आहे. कारण आम्ही नेहमी पाहत आलो की त्यांना नावाने कुणीच हाका मारत नाही गावामध्ये. ते एकदा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून त्यांना मेंबर ही पदवी बाद झाली. आज जरी ते मेंबर नसले म्हणजे तरी पण त्यांना मेंबर ही पदवी कायम बाद झाली. आणि मेंबरने अनेक वेळा ज्या ज्यावेळी कार्यक्रम असतात त्या त्यावेळी मग शेतकऱ्यांची आंदोलने असतील, गावात वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्यावेळी त्यांनी नेहमीच आपल्या कवितेची एक झलक का होईना आम्हा सर्वांना ऐकवलेली आहे. आम्ही त्याचे सर्व गाव फॅन आहोत. आणि आजचा दिवस हा खरं सोनियाचा दिवस आहे आणि हा आनंद पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यामध्ये प्रामुख्यानं चांदा चौकटीच्या करामती या मालिकेतील अभिनेते रामभाऊजी जगताप हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातील कवी हनुमानजी चांदुडे हे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांचंही मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री आणि कवयित्री मनीषाताई मिसाळ याही उपस्थित झाले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे रामकवी सोमनाथजी सुतार यांचंही मी कांगवकरांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे प्राध्यापक अनिलरावजी कदम आणि कवी यांचंही मी कांगवच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. त्याचप्रमाणे सागररावजी शिंदे हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी सर्वांचा कांगवच्या वतीनं आणि आमच्या वास्तव कवितेचे संपादक आणि लेखक चंद्रकांतजी चाबुकस्वार यांच्या वतीनं आपलं अंतःकरणपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो. यानंतर प्रास्ताविक रामनाथ होत आहे आणि प्रथमतः मी आमचे मित्र चंद्रकांतजी चाबुकस्वार आणि रामभाऊजी जगताप तसेच त्यांच्या समोर आलेले साहित्यिक कवी यांना विनंती करतो की आपण प्रथमतः या वास्तव या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न करावा. त्याची रिबीन कापून या ठिकाणी हा सोहळा संपन्न करावा. तदनंतर या ठिकाणी प्रस्तावित केलं जाईल. प्रथमतः पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हावा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
असल्यानं आज या ठिकाणी रामभाऊ जगताप चांदण चौकटीचे करामतीचे अभिनेते हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. तसेच पाठ्यपुस्तकातील कवी हनुमानजी चांदुडे यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो. मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री व कवयित्री मनीषा निसाळ यांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. सोमनाथजी सुतार रानकवी यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. प्राध्यापक अनिलजी कदम, सागरजी शिंदे हे सर्व साहित्यिक कवी आणि लेखक आज आपल्या गावामध्ये आपल्या गावातील एक नामांकित कवी आणि लेखक चंद्रकांतजी चाबुकसार यांच्या वास्तव्य कविता संघाचं प्रकाशन सोहळा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या निमित्ताने आमचे सहकारी मित्र ज्ञानवंत गुणवंत प्रतिभावंत वास्तव कविता संघाचे लेखक कवी चंद्रकांतजी चाबुकसार यांच्या वास्तव्य कविता संघाचे प्रकाशन आज संपन्न होत आहे. वास्तव या कविता संघाचा शब्दामधून प्रतिभा झिरपत आहे. जुन्यात संपलेला आणि नव्यामध्ये झळकेल असा हा कविता संघाचे प्रकाश सोहळ्याचे आपण सर्व ग्रामस्थ साक्षीदार आहोत. प्रतिभा ही कवीला निसर्गाने दिलेली देणगी आहे. ती त्याच्याबरोबरच यावी लागते. प्रयत्नाचा त्या विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही असे माझ्यासारख्याचे ठाम मत आहे. कोकिलेने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसेच जातीवंत कवीचे आहे. त्याचे हृदय ताण धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवरती जो शब्द येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीचे सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्यांना दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. अशा प्रकारे डोंगराच्या कपारी आणून जसा एखादा झरा उचलत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयामधून उसळत असते. असा हा आपला रानकवी आपल्या गावचा लाडका लेखक आणि कविता संग्रहाचा कवी चंद्रकांतजी चाबुकसार यांना या ठिकाणी कानगाव ग्रामस्थांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम करतो. आणि साहित्याच्या त्याच्यामध्ये एक मानाचा फुला आपल्या गावच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी या कविता संघाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं धन्यवाद देतो. अधूनमधून आभाळाकडे पाहावे आणि त्याच्यासारखेच व्यापक व्हावे. कधी पर्वतशिखराकडे पाहावे आणि मनाने सहज उन्नत व्हावे. जगणे सगळ्यांच्याच वाट्याला येते पण जगावे कसे थोड्यांना समजते. जगणे म्हणजे केवळ खाणे पिणे लिहिलेले पशु पक्षी दिसली जातात. जन्म मरणाच्या वाटेने जातात पण जगण्याचा अन्ननाथ लावणे त्यांना शक्य नसते. यामुळे माणूस हा जाणीवेच्या प्रकाशात जगतो. विचारांचा पिसारा व भावनांचा फुलारा यामुळे त्याचा जीवनाला सौंदर्य प्राप्त होते. ते सौंदर्य प्रेमी होते. याचा सौंदर्य प्रेमाची अभिव्यक्ती साहित्य संगीत कला शिल्प या जीवनसाखीतून कमी घडत असतो. मन हे आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग आणि तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. सर्व संकल्प विकल्प याचे जन्मदात नाव म्हणजे मन. सारे वेग आणि अनेक विराम पावतात ते मनाच्या काही. आत्मप्रभुत्वाची साधना घडते ती मनात आणि मनामुळेच. अशा या मनाची साम्यावस्था हीच कवी मनाची सोनेरी पहाट असते. अशा पद्धतीचं हे एक व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये जन्माला आला आणि त्यांनी वास्तव हा कविता संघ या ठिकाणी लिहून काढला. वास्तव हा कविता संघ जर वाचला तर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात चाबुकसार यांनी ओढलेले ते चाबकाचे फटकारे आहेत असं मला या ठिकाणी वाटतं.
जीवनातील सर्वच बऱ्या वाईट प्रसंगांना सहजतेने सहज सामोरे जाण्याची शक्ती प्रगट होती ती या कविमानामुळे आणि याच मानसिकतेच्या प्रसंगीतून सर्व सामाजिक भूमिकांचा निरामय आविष्कार घडू शकतो तो याच प्रसन्नतेमुळे वैज्ञानिकांचे संशोधन प्रतिभावंतांचे लेखन धर्मांतराची शस्त्रक्रिया प्रशासकांचे निर्णय प्राध्यापकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन या सर्वांची सफलता आणि सार्थकता मनाच्या प्रसन्नतेवरती अवलंबून असते म्हणून तुकोबाचे अभंग ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी जनाबाईच्या वेळा एकनाथाचं भारू आणि शहरांचे पोवाडे संत साहित्य समाजाला प्रेरणा देणारे आहे आणि असाच हा वास्तव संग्रह वाचकांना आणि समाजाला निश्चितपणे प्रेरणा देऊन जातो अशा या वास्तव या कविता संग्रहाचे लेखक सन्माननीय चंद्रकांत चारुसार यांचा हा वास्तव कविता संग्रह या ठिकाणी संपन्न होत आहे त्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो आपण असा औद्योगिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी आपल्याला प्रणाम करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या ठिकाणी छोटे खाली कवी संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अमोल असे हिरे या ठिकाणी साहित्यप्रेमी उपस्थित झाले आहेत त्यांच्या वतीनं थोडा बहुत कविता श्रवणाचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर त्या सर्वांचा यांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आणि सहयोगाचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मण बापू फराटे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो असं म्हणतात की कवीला भेटावे कवीचे माहेर कविता आहे एकमेका कवीला भेटावे कवीचे माहेर कविता आहे एकमेका कविताचं तीळ कविताचं मूळ संस्कृतीचे मूळ मायबोली मायबोली म्हटलं की आपल्याला आठवते ते आपल्या आईने आपल्या वडिलांनी आपल्याला बोलायला शिकवलेली भाषा अर्थात आपण महाराष्ट्रातील आहोत आणि तुमची माझी जी मातृभाषा आहे जी भाषा आहे आपल्या आई वडिलांनी शिकवलेली जी भाषा आहे ती आहे मराठी अशाच या माय मराठीचा जागर माय मराठी भाषेची परंपरा खूप मोठी आहे साधारण अलीकडच्या काळाचा विचार केला तर 700 वर्षापासून अलीकडच्या काळामध्ये अनेक ही साहित्याची परंपरा खूप मोठी आहे आपण 700 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्या 700 वर्षापूर्वीची जी 100 वर्ष होती त्या 100 वर्षांमध्ये जगातले इतर संत किंवा लेखक एका बाजूला आणि महाराष्ट्राच्या तुमच्या माझ्या मातीमध्ये जे जन्माला आले त्यांनी क्रांती केली आणि ही मराठी भाषा या मराठी भाषेचं महत्त्व तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं एका 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी होती आता कवीचं आणि संतांचं नातं काय तर हे नातं तुकारामांनी सांगितलेलं आहे हे नातं संत तुकारामांनी सांगितलंय जगद्गुरु संत तुकारामांनी सांगितलंय तुकाराम महाराज असं म्हटले होते एका अभंगामध्ये की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यज्ञ करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुकाराम महाराज शब्दांना धन म्हणाले आणि ते म्हटले की हे शब्दांचं धन आम्ही जनलोकांना वाटू
आणि तुकारामांचाच दुसरा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. एका बाजूला तुम्ही मी आपण सगळेजण ज्या सोन्या नाण्याच्या आणि पैशा अडक्याच्या पाठीमागे धावतोय त्याला संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला मृत्तिके समान आहे, माती मूल आहे, कवडी मूल आहे, आम्हाला त्याचं मूल नाहीये. मग मोल काय, खरं धन काय, तर मग हे शब्दांचं रत्न आहे, शब्दांचं धन आहे आणि आम्ही ते जनलोकांना वाटू, असं ज्या अर्थाने तुकाराम महाराज सांगतात. ही साहित्याची परंपरा खूप मोठी आहे. त्या 100 वर्षांमध्ये एका बाजूला इकडे आळंदीचा विचार केला तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एका घरामध्ये ही भावंड जन्माला आली. 4ही संत झाली, ही संतांची मांदी आली. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संत सेना महाराज बांधवगड मध्य प्रदेशातला तिकडून इकडे येतात, तेही महाराष्ट्रात होते. त्याच काळामध्ये संत गोरोबा काका होते, सावता बाबा होते. इथून थोडंसं पलीकडे गेलो, पलीकडच्या बाजूला गेल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये दामाजी, त्याच्यानंतर नामदेव आणि जनाबाई. तिथून थोडंसं पलीकडे गेलो की जगातलं रेकॉर्ड आहे, जगातलं रेकॉर्ड. एका घरामध्ये 5 संत कुठेही जन्माला आले नाहीत, पण ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आले. 700 वर्षापूर्वीचा तो काळ आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे कोण, तर एका बाजूला चोखामेळा, त्यांची बायको सोयराबाई, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांची बहीण निर्मळाबाई आणि त्यांचे मेहुणे संत बंका. ही 5 माणसं एकच, एवढ्या सगळ्या लोकांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राची, तुमच्या माझ्या मातीची मशागत केली आहे. आणि या मशागतीचं पुढचं पाऊल म्हणजे काय झालं की ज्ञानोबा तुकोबांची पालखी जशी देहू आळंदीवरून निघते आणि ती मजल दर मजल करत, मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला जाते. हा खरं तर ती पालखी म्हणजे काय, तर हे तुकारामांनी सांगितलेलं शब्दाचं धन जनलोकांना वाटायचं आहे. आणि हेच तुकारामांच्या किंवा ज्ञानोबांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आज कानगावमध्ये ही साहित्याची पालखी आली आहे. तुम्हाला खरं सांगू का की तुमच्याच गावातले तुमचेच असणार आहे आणि तुम्ही लहानापासून ते आत्तापर्यंत तुम्ही त्यांना पाहत आलाय. ते कविवर्य चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना या पुस्तकाचं हस्तलिखित ज्यावेळी माझ्याकडे आलं होतं, म्हणजे आता पुस्तकाचं प्रकाशन झाल्याच्या नंतर त्या प्रती तुम्हाला हातात येतील, त्या पुस्तकाला प्रस्तावना मी लिहिलेली आहे. त्या पुस्तकाचं काम करत असताना हे पुस्तक करायलाच मुळात माझ्याकडे होतं. कारण तुम्हाला अनेकांना माहिती असेल की चंद्रकांत चाबुकस्वार हे इथं शेती करतात, प्रामाणिकपणे जगणारा माणूस आहे. पण जेवढं प्रामाणिकपणे जगतात ना तेवढंच प्रामाणिकपणे कविताही जगतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या त्या प्रामाणिकपणाचा सन्मान महाराष्ट्रातल्या अनेक न्यूज चॅनल, TV चॅनलवरती कार्यक्रम होऊन झालाय. चाबुकस्वार सरांचीच एक कविता आहे की बनशील तर साहेब बन, पण बाळा पहिला माणूस बन. अरे माणूस बनण्याचा संदेश ज्या माणसानं या साहित्यातून, या कवितेतून दिला, या माणसाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नक्की या कार्यक्रमाला कोण कोण असावं, तर महाराष्ट्रभर, देशभर, जगभर ज्या माणसाच्या आणि ज्यांच्या त्या कलेच्या माध्यमातून जगभर डंका ज्या माणसाचा वाचतोय, त्या चांदळ चौकडीच्या करामतीमध्ये जे प्रमुख पात्र आहे, जे तुमच्या माझ्यामध्ये कधीतरी जागं होतं, तुमच्या अवतीभोवती कधीतरी फिरत राहतं, ते आमचे मित्र आदरणीय रामभाऊ जगताप, म्हणजे रामदास जगताप. रामभाऊ जगताप या नावानं त्यांना मालिकेमध्ये ओळखलं जातं, रामभाऊ नावाने. तर मी आदरणीय रामभाऊ जगताप यांना विनंती करतो की आपण या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं या पुस्तकासाठी, पुढील लेखनासाठी आपलेच असणारे चंद्रकांत चाबुकस्वार यांना शुभेच्छा द्याव्यात. या ठिकाणी ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला ते आमचे वास्तवचे लेखक, कवी, आमचे दाजी सन्माननीय चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या परिवारातील, म्हणजे त्यांच्या गावातील हा कार्यक्रम या निमित्ताने आपण सर्व माताभगिनी उपस्थित राहिला, त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या देशातील महान व्यक्तींच्या प्रतिमांचं पूजन झालं, त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा आमच्या मातांपर्यंत, बहिणींपर्यंत पोहोचवली. त्याच्यामुळेच आम्ही सुशिक्षित झालो, अशा आमच्या सावित्रीमाई, त्याचबरोबर
दीड दिवसाची त्यांनी शाळा शिकल्याचं म्हणतात आणि खऱ्या अर्थाने क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम कुंभवाडे असतील, कविता असतील यांच्या माध्यमातून चळवळीचे काम करणारे आमचे अनुभव साठे असतील, त्याबरोबर आमचे आदरणीय बंधू कवी हनुमंत चांदोडे यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र साहित्यिकांचा संतांचा महाराष्ट्र, 700 वर्षांची परंपरा असणारा महाराष्ट्र, पण ही 700 वर्षांची परंपरा कायम अबाधित आखडीत ठेवण्यासाठी राबणारी त्या पाठीमागची आताची वास्तववादी कवी सर्वच आमचे चाबूकसर साहेब असतील, कवी हनुमंत चांदोडे असतील, मिसाळ ताई असतील, त्याचबरोबर शिंदे सर असतील, बाकी सर्व आमचे कवी मान्यवर असतील. आता तुम्ही रामभाऊला चांगला चौकडीच्या कालावधीमध्ये कलाकार म्हणून बघत असाल, तसा कवितेचा रामभाऊचा काय संबंध आहे? पण कवितेतच थोडं उचलून आम्हाला बोलावला त्याचं मोठं निर्माण ह्या माणसाने लिहिलं नाही तर आम्ही वास्तव काय बोलणार है ना. कुणीतरी लिहावं लागतं, आमच्यासारख्याने बोलावं लागतं. आम्ही जी कला करतो ते एक प्रकारे डुप्लिकेट असते, एक समाजाचं वास्तव दाखवण्याचं त्याच्या पाठीमागचे उद्देश असतो. पण खऱ्या अर्थाने हे लिहिलंच नाही, आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही, तर चांगलं साहित्य, चांगलं बोलणं तुमच्यापर्यंत येऊ शकत. तसा मी सुद्धा फार मानकवी, जे सगळं दुनियाकडे करतं ते मलाच करतं असं म्हणणार माझं काय. यांनी जरी कविता लिहिली तरी मी म्हणणार माझे ह्यांच्यापेक्षा लई भारी आहे ना, त्याच्यामुळे मी तुमच्यापेक्षा कुठे कमी पडता कामा नये. त्यामुळे मी माझं अगोदर ओळखून घेतो. तर हे महान कवी सगळेच मातीतले कवी, हे सुद्धा साहेबांची कविता तुम्ही आवडून ऐका. बागायतदार नावाची, बागायतदार मोडकच घर असं काहीतरी आहे. आम्ही मोडकदार मोडकच घर मोडकच घर, त्याची झलक आपल्याला बघायला मिळतं. आपण म्हणतो बागायतदार, लगेच आपण चहा पाणी पाचतो, मला बागायतदार म्हणा, सरपंच म्हणायला आपल्याला स्वप्न पडतं. तसं मला जे काय होतं, मी स्वतः इंटरनॅशनल पुढारी असं स्वतःला समजतो, स्वतःला कधीच कमी समजायचं. तसं गावगाड्यामध्ये गावपाशामध्ये जगत असताना हे कवी लेखक अनेक खात असतात. लोक म्हणतात बघा त्या आमच्या कार्यक्रमामध्ये मी म्हणतो की कवी 1.5 फुटा वाढवतो. कवी हा 1.5 फुटा वाढवतो, त्याची कविता वाईट सुद्धा त्याला प्रयत्न असतो, मला ऐकलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने 1.5 फुटामध्ये आढळणार रामभाऊसाठी आणि कवी, पण वास्तववादी कवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या बघा. आता बाकीची माणसं मोठी झाली पाहिजे. सर मी माझी जन्म तुम्हाला दाखवून देतो, म्हणजे कोणी माझ्या मित्रपरिवाराने कविता लिहिली, मला वाचून दाखवली की आता त्याचं विडंबन करायचं, मोडतोड करणं आम्हाला आवडायचं. त्याने एखाद्याने सांगलेले समाज कसा असतो माहिती आहे का, योगेशान नाही. आपल्या लेकराला इतर लेकरांपेक्षा कमी मार्क पडले आणि एखाद्या लेकराला चांगली मार्क पडली तर आईची बापाची भूमिका काय असते, त्याला काय काम केलं तेवढंच काम, माझ्या बाळाला ते काम असते. वास्तव पण स्वीकारा की बाबा त्या बाळाने पण काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, आईवडिलांचं श्रेय त्याच्या पाठीमागं, त्याची परंपरा असते. मग मोडतोड करण्याचं काम माझ्यासारखा एखादा विडंबन माजवणारा एखादा कलाकार असू शकतो. जसं की लग्नाचे गाणं मी पहिल्यापासून एखाद्या कार्यक्रमात मोठ्या स्टेज शो मध्ये म्हणतो, येथे जे जलद मी दाखवतो. तर पूर्वी नाक्षी बाळ असं असायचं, ती पिक्चरच्या गाण्यावर आम्ही व्हिडिओ बनल्याचे. तर त्या जरा ठाजवळ की गाणं आले अंगावर पिक्चर मध्ये आले ना, जरा ठाजवळ की घोगडी शोधायला लोक ते लावणी होती, लावणी बंद कसं तर ती होती. त्याच्यावर आम्ही लिहिलं होतं, लगीन कुठं घाबरना जेवढे बिगर रावणा, लगीन कुठं घाबरना जेवढे बिगर रावणा, गेली या तोंडाची पेस्ट लापशी देखी, थोडासा भात देखी, तोंडी लावायला वांग भात देखी, तोंडी लावायला वांग. माझ्या त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न, तिथं गेल्यावर आला मला फोडणीचा घमघम वास, मला आला फोडणीचा घमघम वास. मागता
लात भात देखी थोडीशी लापशी देखी थोडी अशा पद्धतीने मोडतोड करणारा आमच्यासारखे वास्तवमध्ये ज्यांची डिग्री आम्ही जवळ आणली अशा आमचे बंधू आदरणीय हनुमंतराव चांदोडे सर ते स्वतः म्हणणार आहे माझ्या पाठ्यपुस्तकात हे माझ्यासारख्याला सामना कर्तव्य ज्या माणसाच्या कविता विद्यापीठामध्ये ज्या माणसाच्या कविता विद्यापीठामध्ये इथं आमचं एखाद्या साप्ताहिकामध्ये कविता छापली जात नाही पण या माणसाच्या कविता विद्यापीठामध्ये अभ्यासाला आणि त्याला 8वीच्या पुस्तकामध्ये आळशी नावाची कविता आहे ज्यांची लेखक 8वीला असतील गेल्या वर्षी 9वीला होते आता काहींची लेखक 10वीला असतील ते 8वीला कधीतरी असतील तो 7वीला असणारा पण उघडून बघा की आळशी नावाची कविता ज्या माणसाने लिहिली तो माणूस आपल्याला प्रत्यक्ष समोर बसलेला आहे आळशी नावाची कविता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते तसेच आमचे दाजी त्याच ताकदीचे आहे वास्तववादी कविता लिहिणे वास्तव लिहिणे बरेच आपण ऐकलं नाही का जे कोणाला दिसत नाही ते कवीला दिसतं आपण काही म्हणतो कवी काय लिहिलं तर चालतं पण वास्तव जगणारी जी माणसं आहे ती यांच्यासाठी बोलायला जोरदार ड्रायव्हरला एका चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि चांगलं साहेबांनी सांगितलं डायलॉग तर तुम्हाला म्हणावं लागेल माझ्याबद्दल सूत्रसंचालन करणाऱ्या दादाने सांगितलं रामाचा डायलॉगच वाटेल आहे ना बरं वाटतं कोणीतरी आपलंच कोणीतरी असं कौतुक केलं मनापासून आनंद वाटतो प्रस्ताव करणाऱ्या दादाने पण मनापासून सांगितलं त्या दादाचं बरोबर कौतुक केलं कारण हे मातीतली माणसं त्यांना एखाद्याचं सर्व इतिहास भूगोल माहित असतो त्याच्यामुळं अशा माणसाचं कौतुक बनवणं गरजेचं आहे मला खरं तर असं बोलायला लागलं भांडरा मग भांडरायला मग सकाळ होणार रामभाऊ बिना काही असलं तर मग तुम्ही मागाशी अमेरिकेला होतो असं माझं कॅरेक्टर तसंच प्रत्येक गावात कॅरेक्टर असतं कॅरेक्टर वेगळं वास्तव वेगळं आणि वास्तवाशी जोड तुम्ही दाजी घातलेले आहे खूप आनंद वाटतो त्यांनी एकाच वाक्यात विषय संपवला सुरुवातीच्याच कवितेमध्ये कशाला पाहिजे पंढरपूरसाठी राम आहे ना कशाला पाहिजे पंढरपूरच्या दर्शनासाठी राम माझी आई रुक्मिणी आणि बाप माझा पांडुरंग त्याच्यामुळे असे आई वडिलांमध्ये देव बघणारी माणसं आपल्यामध्ये पाहिजे कारण तुम्हाला आम्हाला वारी घडून न घडून वारी केलीच पाहिजे संतांची परंपरा आहे तर त्याला आपलं दैवत कोण आहे तर ते आपले आई वडील आहे त्यांना कधी विसरता कामा नये असं या ठिकाणी आव्हान करतो आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो सर तुमच्या माहितीसाठी सांगतो ताई तुम्हाला माहिती सांगतो तुमच्या पण माहितीसाठी सांगतो शिंदे सर तुमच्या पण माहितीसाठी सांगतो सुधार सर तुमच्या पण माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो आमचे तर चेअरमन विरोधात जरी असले तर आम्ही इथं भावासारखं चेअरमनची भूमिका करणार आमचे निखिल साळुंखे आहेत पत्रकार कोणाचा भेटले राजेंद्र शेट्टी आता सध्या निर्मलचं चांगलं काम केले त्या माणसानं त्याला उच्चार पुढे आहे का उठले तरी दिसणार तर अशी मूर्ती काढते आमचे बंधू राजेंद्र शेट्टी तुमच्या पण माहितीसाठी सांगतो आज आपण बाबा 40 हजाराची जमीन होती गाव समाजकारांच्या संस्थेने 35 हजार घेतली त्यांची शिकवणार होती राहिलेली बचत फुटी एखाद्याचा नरक प्राधान्य कुणीला रामभाव म्हणत रामभाव जिथं विषय गंभीर तिथं रामभाव खंबीर असा जरी माझा डायलॉग असला जिथं वास्तव कवितेचा विषय गंभीर तिथं चंद्रकांत चालू गंभीर जिथं वास्तव कवितांचा विषय गंभीर हे आमचे सगळे कवी बांधव खंबीर पण दादा एकच सांगतो बाबांनो त्याला आडवी त्याची जिरवीण असं म्हणायला बरं वाटतं प्रत्यक्षात कसं जगू नका आपल्यावर गुन्हा जर दाखल झाला आपल्याला कोणी वाचवायला येत नाही म्हणून असणाऱ्या जमिनी टिकवा त्या टिकवा धन्यवाद माणसाला परिचित असणारं चांदळ चौकटीच्या कारामधीमधनं हे रामभाऊ हे कॅरेक्टर इकडं मालिकेमध्ये जरी ते इंटरनॅशनल पुढारी असतील तरी पण वास्तवामध्ये खरंच माणूस म्हणून ग्रेट असणारा माणूस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातल्या अनेक घटकांना मदत करणारा माणूस आकाशवाणीवरचा निवेदक आणि काही काळ शिक्षक बरोबर ना एवढं सगळं करून त्याच्यानंतर मग काय झालं की यांनी या कलेच्या माध्यमातून जे स्वतःला सिद्ध केलं आणि नेमकं कला आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात
साहित्य आणि कला हे स्वतंत्र करता येऊ शकत नाही आणि त्यांनी बोलत असताना त्यांच्या मनोगतामधून आदरणीय चंद्रकांत चाबुकस्वार सरांच्या या काव्यसंग्रहातील पहिल्याच कवितेचा संदर्भ दिला, तर तोच संदर्भ खरं तर संत तुकारामांपर्यंत जातो. त्यांनी पण सांगितलेलं ना, ढाईचं वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. आज जे इकडं तिकडं भटकतायत, आपले कर्तव्य सोडून जे इकडं तिकडं जात आहेत, त्यांना परत ध्येयापर्यंत घेऊन येण्यासाठी म्हणून या संतांनी आपल्याला सांगितलंय. आणि चंद्रकांत चाबुकस्वार सरांच्या या पुस्तकामधल्या ज्या कविता आहेत, या कविता माणसाचं जगणं सांगणारे आहेत. नवे नवे तर माणसाला माणूस म्हणून माणूस पण भाल करणारे आहेत. प्रत्येक गोष्ट खरं तर चाबुकस्वार सरांनी डोळे झाकून एकही कविता लिहिली नाहीये. खरा साहित्यिक तोच, खरं वास्तव हेच की उघड्या डोळ्यांनी समाजातल्या उणिवा जाणीवांकडे पाहिलं आणि त्या उणिवा जाणीवांवरती भाष्य करत त्यांनी जे लिहिलं त्या कवितांचा हा वास्तव नावाचा काव्यसंग्रह आहे. तुम्ही ज्यावेळी आता पुस्तक तुमच्या हातामध्ये जाईल त्यावेळी तुम्हाला पण म्हणजे एक वेगळे चंद्रकांत चाबुकस्वार सर तुम्हाला आजपासून कळतील. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की गावामधल्या कितीही लोकांकडे मोठी पदं असू द्यात, मोठे बागायतदार असू द्यात, तुमच्या गावातलं जे वैभव आहे ना ते एकतर म्हणजे जुन्या काळामध्ये पहिलवान, कारण पहिलवानकीचा एक काळ होता आणि तुमच्या गावाची वैचारिक श्रीमंती कळते तुमच्या गावात साहित्य किती आहेत याच्यावर. आणि मला वाटतं की या परिसरामधलं सर तुमचं हे पहिलं पुस्तक असावं. ही कानगावकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या वास्तव कविता संग्रहासाठी आणि एकदा आदरणीय चाबुकस्वार सरांसाठी जोरदार टाळ्या. कारण त्यांनी उघडे डोळे ठेवून लिहिलेलं आहे, वास्तव लिहिलेलं आहे. आणि काय होतं की कवितेमधला फरक सांगतो. मुळात या काव्यसंग्रहाचं नाव जरी वास्तव असेल आणि त्यांनी लिहित असताना एका एका शब्दासाठी जी रात्र जागून डोळेफोड केलेली आहे, ती डोळेफोड माणसाचं जगणं परिपूर्ण पद्धतीनं माणसापर्यंत जावं म्हणून केलेली आहे. पुस्तक तुमच्या हातामध्ये येईल, कारण आदरणीय रामभाऊ जगताप आणि सर्व कवींच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. हे प्रकाशन होत असताना या सोहळ्यासाठी तुम्ही जे उपस्थित राहिलाय त्यात तुम्हा सर्वांचं मनापासून आम्हा सर्व कवींच्या वतीनं स्वागत करतो. आणि या पुस्तकातल्या अनेक कविता या तुमच्या माझ्या जगण्यावरती असल्यामुळे तुम्हाला मी एक विनंती करणार आहे, कारण मी आता जास्त वेळ बोलणार नाही, तुम्हाला कविता पण ऐकायच्या आहेत. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढे जे कवी आले आहेत आणि हा शब्दांचा जागर, हा शब्दांचा सोहळा सुरू होणार आहे. फक्त जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे, चाबुकस्वार सर तुमच्या गावातले, तुम्ही त्यांच्या गावातले आहेत. त्यामुळं असं नाही विचार करायचं की मुळात कसं असतं की यांनी आयुष्यभराची जी शिदोरी आहे, त्यांची वैचारिक शिदोरी ती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही मी आपण सगळेच जण जे धडपडतोय ते का धडपडतोय माहिती आहे की माझं आयुष्य सुखाचं व्हावं, त्यासाठी मला पैसा कमवायचा आहे. आणि तो पैसा कमवत असताना त्या पैशातून शिल्लक राहिल्याच्या नंतर आम्ही जगू, शिल्लक राहिल्याच्या नंतर आमच्या पुढच्या पिढीला ते सगळे पैसे उपयोगात आले पाहिजेत म्हणून तुमच्या माझ्या जगण्याचा आटापिटा आहे. लाईट 12 वाजता आली काय, 3 वाजता गेली काय, तुम्ही रात्रभर शेताच्या बांधावरती हिलपाटे घालत बसणार आणि एक सरी एक वापा भिजवण्यासाठी म्हणून जी आपली तुमची माझी जी तळमळ असते त्या तळमळीच्या पाठीमागे तुमच्या माझ्या जगण्याचा उद्देश एकच असतो की आपल्याला संपत्ती कमवायची आहे, आपलं जगणं सुखाचं व्हावं म्हणून आणि आपल्या पुढच्या पिढीला कुणाच्या समोर हात पसरायला लागायला नको म्हणून. आणि मग आपली जी पुढची पिढी आहे, आपली जी मुलं आहेत त्याला आपण संतती म्हणतो आणि आपण जे पैसा पाणी कमवतो त्याला संपत्ती म्हणतो. संपत्ती आणि संतती या दोन्हींचा जर तुम्ही मेळ घातला तर निश्चितपणानं या वास्तव काव्यसंग्रहामधलं जे वास्तव आहे, बऱ्याच गोष्टींवरती सरांनी भाष्य केलंय पण त्या गोष्टी तुम्हाला कविता संग्रह वाचताना कळेल. मला फक्त सांगायचं ती गोष्ट एकच आहे, पैसा प्रत्येकाकडे आहे, जगण्यापुरता पैसा प्रत्येक जण कमवतोय आणि तुमची एकच जी मनातली इच्छा आहे की माझी मुलं माझी संपत्ती आहे आणि मग ही जर संपत्ती चांगली व्हावी, त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत असं जर वाटत असेल तर तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्याच्या हॉलमध्ये जो डायनिंग टेबल असतो त्या टेबलवरती 4 पेपर असतात आणि पाहुणे आल्याच्या नंतर बिस्किट आणि चहाचा कप जातो, त्या चहाच्या कपाच्या बरोबरीनं आणि त्या 4 पेपरच्या बरोबरीनं असं वास्तव या नावाचं एखादं पुस्तक
तिथे असावं. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यानं सहज ते पुस्तक हातात घ्यावं, 4 ओळी वाचाव्यात आणि त्या माणसाच्या जगण्यामध्ये बदल व्हावा आणि त्याला कळावं की अरे संपत्ती ही आपल्या संततीसाठी कमवायची असते. तुमच्या घरातली लहान लेकरं खेळत खेळत जावी, त्यांनी ते पुस्तक उचकावं आणि त्यांना मग आपल्या आई वडिलांचे कष्ट कळावेत, त्यांना आपल्या आई वडिलांचं राबणं कळावं, आपल्या आई वडिलांचं झिजणं कळावं. त्यासाठी वास्तव नावाचा काव्यसंग्रह हा जो आज प्रकाशित होतोय, हा काव्यसंग्रह जाताना जरी तुमचेच चाबूक स्वर असतील तरी त्या लेखनाचं आणि रात्र रात्र जागल्याचं मूल्य म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन आपल्या घरातल्या दर्शनी भागामध्ये कुठेतरी की सहज कुणाला पण हाताळता यावं अशा ठिकाणी ठेवावं. मी खूप जबाबदारीनं सांगतो की या पुस्तकामधली एकही कविता समोरच्या किंवा ज्याच्या हातामध्ये पुस्तक जाईल त्याला मान खाली घालावी लागेल अशी लिहिलेली नाही. कुठल्याही जातीवर धर्मावर वगैरे टीका करत नाही. या पुस्तकातून जर काय सांगितलं असेल तर जे संविधानानं सांगितलं, जे मानवतेचा धर्म सांगितला, समता सांगितली, एकता सांगितली, बंधुता सांगितली, ते सर्व हे तुमच्या माझ्यामध्ये आहे. गावाचं गाव पण टिकवून ठेवण्यासाठी गाव पुढाऱ्यानं कसं वागलं पाहिजे हे पण सांगितलंय आणि सर्वसामान्य शेतकऱ्यानं कष्टकऱ्यांना आत्महत्या करू नये ते पण सांगितलंय. नवरा बायकोंमधलं एक जण जर निघून गेलं तर मागे उरलेल्या माणसाची अवस्था काय होते हे पण या कविता संग्रहातून सांगितलंय. आणि याच बरोबरीनं इथल्या काही लोकांच्या जगण्यातून स्वतः माझंच भलं झालं पाहिजे तर त्यांच्यावरती जबरदस्त प्रहार सुद्धा या पुस्तकातून केलेले आहेत. अपेक्षा एकच आहे की जाताना हे पुस्तक आपण विकत घेऊन जाल आणि खरी संपत्ती म्हणजे हे शब्दांचं धन तुकारामांनी सांगितलेलं आपल्या घरामध्ये असावं. या निमित्तानं खरं तर तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय चंद्रकांत चाबूकस्वार सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे आम्हा सर्व कवींच्या आणि रामभाऊ जगताप यांच्या वतीनं जाहीर करतो. आणि याच्यानंतर आपण कवी संमेलनाला सुरुवात करूयात. मुद्दामच समोर खूप ओळखीचे चेहरे आहेत, मी आपल्याच भागातला आहे त्यामुळे मला बरेच जण मी सगळ्यांना ओळखतो, नामोल्ले मुद्दाम टाळतोय. त्याचं कारण आहे की मी तुमच्या गावामध्ये अनेकदा आलो आहे, तुमच्या शाळेमध्ये मी कार्यक्रम करूनही गेलोय. चाबूकस्वार सरांचे चिरंजीव मित्र शिक्षक म्हणून आहेत, या सगळ्यांना मी येऊन भेटलेलो आहे, तुम्हाला पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं कवितेचा जागर आता आपण सुरू करतोय या जागरामध्ये मी जास्त वेळ तुमच्या जे असं मनावरती तहान येऊ देणार नाहीये किंवा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीये. यासाठी म्हणून आम्हा सर्व कवींना जरी निमंत्रित केलं असेल तरी सुद्धा मला असं वाटतं की या मातीची मशागत ज्या शूरांनी वीरांनी केली, ज्या मातीमध्ये या कविता जन्माला आल्या, त्या मातीला वंदन नमन करण्यासाठी एक 8 ओळी मी सादर करतो आणि त्याच्यानंतर की तुमच्याच भागातले तुमचेच कवी असणारे या वास्तव कविता संग्रहाचे कवी आदरणीय चाबूकस्वार सरांना मी विनंती करेल. त्या अगोदर 8 ओळी फक्त ऐकवतो. हे जे सगळे फोटो इथं आहेत तुमच्या माझ्या मातीची मशागत ज्यांनी केली त्यांच्यासाठीचे 8 ओळी आहेत की या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, अगं या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग, अगं या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग, अगं माय जिजाऊ रमा अहिल्या संस्कारांच्या खाणी ग, अगं माय जिजाऊ रमा सावित्री संस्कारांच्या खाणी ग, आणि या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग, या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग, अगं मदारी नेतर काजी हैदर जीवा शिवाला आता स्मरू, अगं मदारी नेतर काजी हैदर जीवा शिवाला आता स्मरू. ऐकू खूप जबाबदारीनं पुढची ओळ बारकाई नाही का. अगं या मातीतून जन्माल, अगं माय जिजाऊ रमा अहिल्या संस्कारांच्या खाणी ग, या मातीतून जन्म आल्या बहिणाबाईच्या ओळी ग, आणि त्याच्यानंतर मदारी नेतर काजी हैदर जीवा शिवाला आता स्मरू, शहाजी राजे माई जिजाऊ आणि संत तुकोबा खरे गुरु, अगं बहिर्जी नाईक गुप्त हेरण, अगं बहिर्जी नाईक गुप्त हेरण आरमार सांभाळी दौलत खान, रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले अपुले प्राण, अगं शंभू राजा इथेच लढला
ऋणात त्याच्या राहू ग आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर लिहितो अण्णा भाऊ ग, कष्टकऱ्यांच्या तळहातावर लिहितो अण्णा भाऊ ग. हे कष्टकऱ्यांचं जगणं आमच्या अण्णा भाऊंनी लिहिलं ना, त्याचा वसा वारसा आज तुमच्या कानगावमध्ये आलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आदरणीय चंद्रकांत चाबुकस्वार सरांचं. सरांना विनंती करतो की सर या संग्रहातली तुम्हाला जी कोणती आज आपल्याच माणसांना कविता ऐकवायची आहे ती कविता ऐकवावी आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत. महाराष्ट्र असेल अशा अनेक कविता संग्रहामध्ये चॅनलवर माझे कार्यक्रम त्यांचा धन्यवाद देतो. सांगोडे सर या गावामध्ये अनेक पिढी घडवणारे शिक्षक आहेत. आजारी लोकांना बरे करणारे अनेक डॉक्टर आहेत. जिथे जिथे अन्याय होतो तिथं तिथं न्याय देऊन त्याला न्याय मागणारे अनेक होते आहेत. इंच इंच भूमीसाठी सीमेवर लढणारे जवान आहेत. चुकलं सरकार तर क्रांती करणारे इथे क्रांतीवीर सुद्धा आहेत. वाईट फक्त याचं वाटतं कवी मी एकटा आहे. आणि म्हणून मी ज्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हा संमेलन सोहळा आयोजित करतोय त्या पांडुरंगाला आवर्जून विनंती करतोय की माझ्यापेक्षा महान कवी या गावामध्ये जन्म घ्यावा, की त्याच्या संघर्षाची फाटलेली तुटलेला समाज जोडला जावा आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा देश एक संघ राहावा. पांडुरंगाला मागणं मागतो आणि माझी कवितेला सुरुवात करतो. एक आई आपल्या लेकराला म्हणते, जेव्हा लेकरू म्हणतो आई मी शाळा शिकून मोठा साहेब होणार आहे, तर आई काय म्हणते, बाळा खुशहाल साहेब हो. पण एक शब्द माझा आई, अनेक माणसं पाहिली मी या दुनियेमध्ये, अनेक माणसं पाहिली. अरे भगवी वस्त्रे परिधान करून स्त्रियाला छळणारा साधू मी पाहिला. गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या माणसांच्या मनामध्ये जातीचे विष पेरणारा पुढारी पाहिला. आणि सरकारी खुर्चीमध्ये बसून लाच घेणारा अधिकारी सुद्धा पाहिला. आणि म्हणून तुला सांगते बाळा, तू बनतोस तर साहेब बन, तू बनतोस तर साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन, साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन, तू बनतोस तर साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन. मन तुझं शुद्ध ठेव शुद्ध पाण्यावाणी, मन तुझं शुद्ध ठेव शुद्ध पाण्यावाणी, ओठावरती ठेव तुझ्या साखरेची वाणी, ओठावरती ठेव तुझ्या साखरेची वाणी. तुला सांगत आईच मन, तू बाळा पहिला माणूस बन, तुला सांगत आईच मन, तू बाळा पहिला माणूस बन, तुला सांगत आईच मन, तू बाळा पहिला माणूस बन. मानवाचा जन्म बाळा नाही पुन्हा पुन्हा, मानवाचा जन्म बाळा नाही पुन्हा पुन्हा, समाजसेवी विना हा जन्म सुना सुना, समाजसेवी विना हा जन्म सुना सुना. दान करतो प्रेमाचं धन, तू बाळा पहिला माणूस बन, दान करतो प्रेमाचं धन, तू बाळा पहिला माणूस बन. इंच इंच भूमीसाठी जान आपला लढतो, अरे इंच इंच भूमीसाठी जवान आपला लढतो. कुठल्या जातीसाठी नाही रे, आपल्या मातीसाठी मरतो. कुठल्या जातीसाठी नाही रे, आपल्या मातीसाठी मरतो. आभाळवाणी त्याच मोठ मन,
तू बाळा पहिला माणूस बन, बाळावानी त्याच मोठं बन, तू बाळा पहिला माणूस बन, तू बन कसं कर साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन. जाती धर्माच्या नको घोषणा तू देऊ, जाती धर्माच्या नको घोषणा तू देऊ, जनगण मन देशाचं राष्ट्रगीत गाऊ, जनगण मन देशाचं राष्ट्रगीत गाऊ. भारत माता की जय, तू बाळा पहिला माणूस बन, भारत माता की जय, तू बाळा पहिला माणूस बन, तू बन कसं तर साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन, तू बन कसं तर साहेब बन, तू बाळा पहिला माणूस बन, तू बाळा पहिला माणूस बन, तू बाळा पहिला माणूस बन. माणसांनो तुमच्यासाठी आम्ही लिहायला शिकलो, माणसांनो तुमच्यासाठी आम्ही माणसांचं जगणं सांगणारी माणसं आहोत. खरं तर सरांनी सांगितलं की बनतोस तर साहेब बन, पण काळा पहिला माणूस बन. नुसतं माणूस नाही सर, बाप माणूस झाला पाहिजे. आणि बापा एवढा या जगात खरंच कोणी मोठा नाही आहे. अनेक जण असं म्हणतात की आईवरती खूप लिहिलं गेलं पण बाप दुर्लक्षित राहिलं मराठी साहित्यामध्ये, असं काहीच नाहीये, खरंच नाहीये. म्हणजे अनेकांनी लिहिलं, आईवरती लिहिलं, वडिलांवरती लिहिलं. अशीच एक वेगळी कविता पुन्हा एकदा वास्तव, या महाराष्ट्रातलं वास्तव, या बापाचं जगणं सांगणारी कविता. जोरदार टाळ्यांच्या जोशात कवी सागर शिंदे यांचं स्वागत करूया. कवी सागर शिंदे. सर्व रसिक मायबापांना कानगावच्या माझं मनापासून धन्यवाद. त्याचं कारण असं, मी पूर्वी कांदा घ्यायला आणि साहित्याची आवड गेल्या 28 वर्षापासून साहित्याचा प्रवास चालू आहे. आणि साहित्याचा प्रवास म्हणजे फक्त शहरात बसून पंख्या खाली येशीत बसून कुठंतरी डोंगर दर्या उगत पाठ्यांती करून लिहिलं नाही, तर रानात राबता ज्या कविता सुचल्या त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आज चालूसा स्वरांच्या मुळे किंवा हनुमंतरावामुळे तुमच्यासमोर येण्याची संधी भेटली, त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर 18 वर्षापूर्वी आम्हाला असं म्हटलं जायचं काय कवी याकडे आणलेली की दुसरा पण आईच घेतोय, याकडे प्रेम लिहिलं की दुसरा पण प्रेमच लिहितोय. पण आमच्याकडे कधी प्रेम आणि लफड्या सापड्यावर कविता जमली नाही. आम्हाला जमलं जे आमच्या मातीशी लढा शिकलो, जे आम्हाला घरात बघायला भेटलं, जे समाजात दिसलं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. बाप नावाची कविता तुमच्या समोर ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे बाप. कसा बरदाण्यासाठी बाप उपाशी राबतो, कसा बरदाण्यासाठी बाप उपाशी राबतो, लेकरांच्या भूकसाठी चुलीवला तवा होतो, लेकरांच्या भूकसाठी चुलीवला तवा होतो. राब राब तो रानात, राब राब तो रानात, काळ्या माईचा तो पूत, असा पिळ त्याच्या अंगी जसं चराटाच सुत. किती सावर तो कोला, एक पीक आलं की दुसरं पीक जाते. आता पेरलं की वाहून गेलं, दुसरं पेरलं की उगवणार, अशी मातीची अवस्था. किती सावर तो तोल, घसरती पाय वाट, किती सावर तो तोल, घसरती पाय वाट. गात जीवनाचं गाणं
उतरतो माळघाट सारखटल पोसतो सारखटल पोसतो नरडीला त्याच्या फाशी सारखटल पोसतो नरडीला त्याच्या फाशी ओरडया विहिरीमधी टांगलेली मोठ जशी ओरडया विहिरीमधी टांगलेली मोठ जशी कासावीस त्याचा जीव कासावीस त्याचा जीव कष्टाशी झुंपलेला कासावीस त्याचा जीव कष्टाशी झुंपलेला नाही कुठला रे घम देवळातल्या देवाला कापू जावे मी देवाला कापू जावे मी देवाला देव बापाच्या रूपात कापू जावे मी देवाला देव बापाच्या रूपात तरी तो त्याची भक्ती हृदयाच्या मंदिरात करीतो त्याची भक्ती हृदयाच्या मंदिरात राम धले आयुष्य तेव्हा काकरीत आलो रान भैरी शब्द माझे काकरीत आलो रान धले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो घातले मी खत पाणी काळजाच्या तुकड्याला घातले मी खत पाणी काळजाच्या तुकड्याला आयुष्याची झोपडी ही सेकरीत आलो आयुष्याची झोपडी ही सेकरीत आलो खरं तर हे आयुष्याची झोपडी सेकरण्याचं काम आपल्या डोक्यावरचं छप्पर खरं छप्पर म्हणजे बाप असतो आणि तो बाप जर शेतकरी असेल आमच्या रानामध्ये राबणारा असेल तर एकट्या बापानं त्या रानामध्ये राबून चालत नाही त्याच्या बरोबरीनं आता ट्रॅक्टर आले म्हणून काही असं ते वेगळं झालं पण खरं सांगतो या शेतकऱ्याच्या बापाच्या बरोबरीनं दुसरा एक तिथे प्राणी राबत होता आणि त्याला आपण सगळेजण बैल म्हणायचो बैल राबणाऱ्याला बैलच म्हटलं जातं बरोबर ना पिकवणं कष्ट करणं राबणं ती माल तयार करणं इथपर्यंत तुमच्या माझ्या हातात आहे आणि तो माल एकदा मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपण त्या सगळ्या प्रक्रियेतून बाजूला जातो आणि मग त्या शेतकऱ्याचा पण बैल होऊन जातो हक्कल होऊन जातो माणसाचा बैल होणं किंवा त्या बैलाच्या वेदना आणि माणसाच्या वेदना यांचा समान धागा घेऊन रिटायर प्राध्यापक आणि समेवर येताना या काव्यसंग्रहाचे कवी आदरणीय अनिल कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी आदरणीय अनिल कदम सर आणि आपल्या जोरदार टाळ्या कानगावकर बंधू भगिनी मनापासून नमस्कार आपण मंदिरात आहोत त्यामुळे अवास्तव असं काहीच नसणार आहे जे असणार आहे ते वास्तव असणार आहे आणि म्हणून वास्तवकार आमचे मित्र चाबुक स्वार यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि थेट कविता सादर करतो कवितेच्या सुरुवातीच्या ओळी आहेत माझे दैव दावणीत मज कळाया लागले वळ असुराचे पाठी मज छळाया लागले कविता गेय आहे माझे दैव दावणीत माझे दैव दावणीत मज कळाया लागले वळ असुराचे पाठी मज छळाया लागले माझे दैव दावणीत माझे दैव दावणीत मज कळाया लागले वळ असुराचे पाठी
घुंगराच गाणं होत, घुंगराच गाणं होत माझ्या दुडक्या चालीच, सूर चाबकाचे काणी आता रुळाया लागले, पाणी पाजताना धणी, पाणी पाजताना धणी छान घालायाचा सीड, धुंद क्षण ते कोकिळी आता ढळाया लागले, माती उकरून दिली, माती उकरून दिली गगनाला डरकाळी, माती उकरून दिली, माती उकरून दिली गगनाला डरकाळी, आता हंबरणे माझे हळहळाया लागले, झाला माझा गाली लाव, झाला माझा गाली लाव, जातो कसायाचे हाती, घाव आयुष्यभराचे बळबळाया लागले, माझे दैव दावणीत, माझे दैव दावणीत मज कळाया लागले, वळ आसुडाचे पाठी मज छळाया लागले, मज छळाया लागले, मज छळाया लागले. धन्यवाद. माणसाचं आणि माणसासाठी राबणाऱ्या त्या प्राण्याचं जगणं आदरणीय कविवर्य अनिल कदम सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलं. हे जगणं महाराष्ट्रातला एक साधा दिसणारा, तुम्ही त्याला कुठल्याही अँगलनं कवी म्हणणार नाही असा एक मातीमध्ये राबणारा एक कवी, तो त्याच्या कवितेतून असं लिहितो. ही कविता माझी नाही बरं, महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या कवीची कविता आहे, त्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल. पण हाच धागा तो कवितेतून पकडतो आणि तो म्हणतो की बास एकटो मोडायचा आणि माय दासकट याचायची. कानगाव सारखं एवढं चांगलं पब्लिक या कविते इतकं दुसरं कुठंच नाही की बास एकटो मोडायचा आणि माय दासकट याचायची, शाळा शिकतोय म्हणून साहेब मला म्हणायचे. बास एकटो मोडायचा माय दासकट याचायची, शाळा शिकतोय म्हणून साहेब मला म्हणायची. डोई तिच्या असायचा पदर सदा फाटलेला आणि रानामध्ये राबून राबून बाप माझा उठलेला. बिन तेलाचं कालवण आठवडाभर आम्ही खायचं, बिन तेलाचं कालवण आठवडाभर आम्ही खायचं, तवा कुठं मला बालभारतीचं पुस्तक यायचं. बिन तेलाचं कालवण आठवडाभर आम्ही खायचं, तवा कुठं मला बालभारतीचं पुस्तक मिळायचं. अरे डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची, अरे डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची की कुदळ सोडून हाती राजा पेन तुझ्या बघायचा. डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची की कुदळ सोडून हाती राजा पेन तुझ्या बघायचा. आणि आडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा, आडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा. वास्तव या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं आदरणीय चाबुकस्वार सर हा रिवाज मोडायला निघाले आणि मी ज्या कवीची कविता सादर केली त्या कवीचं नाव आहे कवी सोमनाथ सुतार. गोड गळ्याने नव्हे, शेतकरी जसा गदारी म्हणतो, मोठवरचं दाखल म्हणतो, जसं एखाद्याला हळी मारतो ना त्याच रांगड्या वाजात स्वागत करूया कविवर्य सोमनाथ सुतार यांचं. सर वास्तव कविता मानतो. कवितेचं नाव सर. उसाला भाव नाही हाती काय उरत, उसाला भाव नाही हाती काय उरत, शेतकऱ्याच्या शेतात नुसतं पाटाडच गळत. साखरेच्या गुढीने नवाराव दावला, साखरेच्या गुढीने नवाराव दावला, नशिबात आम्हाला देव कुठं पावला. तांबट्यानं झालं होतं रान माझं लाल, तांबट्यानं झालं होतं रान माझं लाल, तर वाटलं किशोर थोडा माल. लाल कोळी झाला तिने लाल बडा लावला, नशिबात आम्हाला
देव कुठं पावला. कांद्याला भाव आला पेपरामध्ये वाचला. कांद्याला भाव आला पेपरामध्ये वाचला. लखपती सपनाने शेतकरी हसला. बाजारात गेल्यावरती भाव तिला पडला. पोत्यामध्ये तोंड घालून जीव मला रडला. आमदार बायकोला म्हटलं होतं घेणं धुडकं. कर्जानं माझ्यावर निघाना म्हणतं. सरकारी धोरणात शेतकरी फसला. दगडाचा देवान पाऊस बिरुसला. सर मी मुद्दा म्हटलो हाटीलांच्या जाहिरातीला चालू असं दाखवावं लागतं. वर आपण म्हणतो आत्ताच 5 कापली 10 कापली इतर 5-6 घेऊन आलो. कसं काय टाळा वाजवा कॉपी करायची असं ओरिजिनल दाखवावं लागतं. जोरदार या ओरिजिनल माणसासाठी ओरिजिनल म्हणजे वास्तव माणसांसाठी जोरदार टाळा वाजवा. मग असं धन्यवाद. हे सगळं वास्तव आपल्या समोर येणार आहे आणि पाठीमागे काही महिला बसलेल्या आहेत. आतापर्यंत आई वडिलांच्या कवितांमध्ये आई ही पण एक महिलाच होती. पण या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या ग्रंथ गवताचा या पुस्तकाच्या कवयित्री मनीषा मिसाळ मॅडम एवढं सुंदर लिहितात त्या त्यांच्या कवितेमधून. आता मी खरं तर या महिलांचं माहेर सासर हे नक्की काय जगणं वागणं आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये खरंच महिलांना समानतेचा अधिकार आहे का किंवा त्या पद्धतीनं आपण पाहतो का. म्हणजे मीच एका असे 4 ओळीमधून लिहिलं होतं तर ते ऐकायला कानाला बरं वाटतं पण ते खरं नाहीये. मी लिहिलं होतं की हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यावर. कानगावमध्ये माहिती नाही होत मला वाळून गेल्याच नव्हते ना. हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यावर आणि बायकोची किंमत कळते पडून गेल्यावर. लय दबत असलं लय मोठी दहशत दिसते. ही दहशत घालवण्यासाठी माहेर आणि सासर आपल्याला समजून घ्यायचं आहे. या महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून आदरणीय मनीषा मिसाळ मॅडम यांना निमंत्रित करतो आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मनीषा मॅडमची सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे माहेरच्या आठवणी. गाडी माहेर नावाची तिला 2 चाक. नाव त्याचं माय बाप त्यांची लाडकी मी लेक. लेक लाडकी जरी मी असे परकीच तरी दूर राहिले माहेर पूर पूर लागे उरी. माझ्या माहेराचा वाडा हाळ काडाचा कुडाचा कसा हिरव्या रानात लय लाडाचा कोणाचा. खावी माईन केली चुलीवरची भाकरी. गोड धुड झालं मन चव त्याची लागे बारी. हरवत मन पुन्हा येते आठवणी दाट. मग माहेरी जाण्याची बाई पाहते मी वाट. निमित्तानं सणाला होई माहेराला जाणं. माय बापाच्या भोवती गाव सासरच गाणं. माझी माय बाप माझ्या माहेराचा हाय श्वास. श्वासातच हरवला कसा जीव माझा खास. श्वासातच हरवला कसा जीव माझा खास. श्वासातच हरवला कसा जीव माझा. खरं तर ही पारंपरिक लोकलयीमधली कविता आहे. जात्यावरच्या ओव्या वगैरे आमच्या खरं तर या मराठीतली पहिली कविता लिहिणारी मी कवयित्री आहे. तुम्हाला माहिती नसेल कदाचित. अनेक लोक म्हणतात की कवितेचा जन्म शहरात होतो. कवितेचा जन्म कोणत्या पेठेत होतो कुठल्या गल्लीत होतो. तो तसा होत नाही. कवितेचा जन्म आमच्या महादंबा या पहिली कविता लिहिणाऱ्या कवयित्रीपासून ते आमच्या गावखेड्यातल्या बहिणाबाईचा जे अरे संसार संसार ही कविता किंवा मन वढाये वढाये ही कविता लिहिणाऱ्या आमच्या बहिणाबाई आणि
त्या बहिणाबाई सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्या माझ्या घरातली बहिणाबाई आपल्याला माहिती नाहीये. आपल्या आधीची पिढीची जी आपली आई होती, आजी होती ना, ती जात्यावरती तळण तळत असताना किती सुंदर संदेश द्यायची सर, किती सुंदर म्हणायची. आपली आई किंवा आजी जात्यावरती तळण तळत असताना म्हणायची, तुम्ही कदाचित या ओव्या ऐकलेल्या असतील, हा आपला ठेवा आहे. आपली आजी म्हणायची, द्वाड गरीबीच उना करी व्याकुळ पराना, वेळ वाईट म्हणून चंद्र सूर्याला गिराना. द्वाड गरीबीच उना करी व्याकुळ पराना, वेळ वाईट म्हणून चंद्र सूर्याला गिराना. नको डगम भुले का, नको सोडू वाट. ती आई म्हणते, ती आजी म्हणते की बाळ गरिबीचं म्हणून तरी व्याकुळ पराने येळ वाईट म्हणून चंद्र सूर्याला गिराले. अरे तुम्ही आम्ही माणसं आहोत, आपल्याला सुख दुःखाची ही सगळे गाडी येतच राहणार आहे. मॅडमने सांगितलं ही गाडी आहे, 2 चाकाची आई आणि बाप, तशी सुखाची दुःखाची पण गाडी आहे. ही गाडी तुमच्या माझ्याकडे येणार आहे. अरे ज्यावेळी सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं तर तुम्ही मी कोण आहे? या जगाला प्रकाश देणारा चंद्र आणि सूर्य जर त्याला ग्रहण लागतं. पण ती आजी किती सुंदर सांगते, हे माणसाचं जगणं आहे. आजी म्हणते, द्वाड गरिबीच ऊन करी व्याकुळ परान, येळ वाईट म्हणून चंद्र सूर्याला गिरान. आणि मग नंतर तुमच्यासाठी सांगते, ती म्हणते, नको डगम भुले का, नको सोडू ही वाट. नको डगम भुले का, नको सोडू ही वाट. राती काळोखाच्या पाठी देव जोडी तो पहाट. राती काळोखाच्या पाठी देव जोडी तो पहाट. आत्ता काळोख असेल, आत्ता दुःख असेल, ते क्षणात निघून जाईल. फक्त माणसाची नियत चांगली असली पाहिजे. ही आमची जिला लिहिता वाचता येत नव्हतं ती आई सांगायची, आजी सांगायची. खरं तर एक कवितेचा राऊंड पूर्ण झालेला. मी माझी कविता नंतर शेवटी एक म्हणेल, पण त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण चाबूक स्वार सरांना विनंती करूयात. आणि आतापर्यंत मी पण जास्त बोललो सूत्रसंचालन, कारण तुम्हाला या कवींचा परिचय झाला पाहिजे होता, त्यासाठी म्हणून. आता याच्यानंतर मी फक्त नावं घेईल आणि त्याच्यानंतर आपण कविता एक 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 कविता फक्त कविताच ऐकूया. त्याच्या आधी रामभाऊ जगताप. खरं तर इतरांचं कौतुक करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि अवघड गोष्ट आहे. बऱ्याच वेळा गावगाड्यात असं होतं, एखाद्याचं मी जर कौतुक केलं आमदारासमोर, खासदारासमोर, तर असं होतं की या आईला मी ह्याचं कौतुक केलं, ह्याला तिकीट मिळतंय का काय, त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला नाव जत नाही. तसं येतो गैर मोठ्याने बोलतो नसलं आवाज. तसं इतरांना फक्त नावाजलं नाही तर तो माणूस काय आहे, त्या माणसाने काय केलं याचा बारकाईने अभ्यास करणं तितकीच महत्वाची गोष्ट आहे. असा बारकाईचा अभ्यास असणारा आपल्या मातीतील कवी हनुमंतराव चांदगुडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी सांगितलं, आतापर्यंत त्यांनी कौतुक केलं, स्वतःचं काही सांगितलं नाही. एक कविता म्हटली त्याने 8 ओळीची, नंतर पण तुमची कविता आम्हाला ऐकायची सर. तसं एखाद्या गावात कविता ऐकायला इतकी लोक थांबत नाहीत बरं का. तमाशा ऑर्केस्ट्रा असं काय असलं, बाया नाचल्या की आम्हाला बघायला बरं वाटतं, अख्खं गाव जमतं. पण कवी ऐकायला पहिल्यांदा इतकं तुमचं गाव आहे, खरं तर रसिक गाव आहे त्याचं तुमचं. मी याच्यासाठी उठलं नव्हता. आणि तसं मला पाहिल्यापासून कुणी न उठ म्हणता बोलायला लय आवड. आणि तसं असा लापाट असा माणसाने, त्याशिवाय माणसं दुसऱ्याबद्दल कौतुक करू शकत नाही. चांदगुडे सर म्हटलं मेहंदी वाळते, काय म्हटलं सर, मेहंदीचं काहीतरी म्हणत होता. हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यानंतर, हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यानंतर, आणि बायकोची किंमत कळते पळून गेल्यावर नंतर, आहे का नाही. तर हे ठीक आहे, बायको पळून गेल्यानंतर परत येईल, पण आपली बायकोच आपल्याला सोडून गेली या जगातच नसेल, तेवढं मोठं दुःख. आता ज्यांनी आपापलं एवढं कौतुक केलं आमचं, अशा कवींच्या सौभाग्यवती अजून वर्ष नाही झालं आपल्यातून निघून गेलेले. आई गेलेले 1 महिना नाही झाला. एवढं दुःख पचवून माणसं इतरांचं कौतुक करूच कसे शकतात.
ह्याला माणसाचं मोठेपणा म्हणायचं. असे आमचे हनुमंतराव कवी गीतकार आहेत, लेखक आहेत. दुसऱ्यांच्या दुःखात सामील होऊन त्याच्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम हे कवी करत असतात. म्हणजे वास्तव कवी यांच्याबद्दल बोलताना, यांच्याबद्दल ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येतो. आम्ही सांगितलं बुवा युट्यूबच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचं काम करतो, हसवण्याचं काम करतो, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप दुःख असतं, खूप दुःख असतं. विदूषक होऊन इतरांना हसवणं सोपं असतं, पण त्या विदूषकाची खरी व्यथा त्यालाच माहीत असते. ते वास्तव कुठून येतं? तुमच्या आमच्या खऱ्या जीवनातून येतं, वास्तव जीवनातून येतं. शेतकऱ्यांच्या कविता कशा बोलतात, त्याचं दुःख ज्याला माहीत असतं तोच नीट मांडू शकतो. ह्या वेदना, ह्या व्यथा तुम्हाला मला माहिती आहेत. ह्या व्यथाचं दुःख न करता, त्याचं इतरांना दुःख न वाटू देता हे शब्दात गुंफण या लोकांनी केलेले आणि वास्तव तुमच्या आमच्या पुढे मांडण्याचं काम हे कमी करत असतात. म्हणून या चलकोडी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक वर्ष दरम्यान आमच्या वहिनींना अजून जाऊन तो कॅन्सर होता, वहिनींना आजारी होत्या. बारक्या लेकरांसाठी सेवा यांनी केली, लेकरं बाळा ह्यांना झाली. पण शक्यतो शेवटी बायकोच आपल्याला असते आणि बायको आपल्याला नवऱ्याला समजत असते, तरी आपला मेजाज असतो कर की अजून झालं नाही. अधिकाराने बायकोलाच नावाला सांगू शकतो. पण ह्या बिचाऱ्यांनी स्वतःच्या बायकोला तर हातातील थोड्याप्रमाणे जपलं, आयुष्यभर कष्ट केलं, त्या बायकोची सेवा केली. असे नवरे पण पाहिजे. संवेदनशील कवी असणारा कवी माणूस माणूस यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या मातोश्रीमुळे त्यांची दिसत होती की बाबा मला माझी बायको सोडून गेलं तर मला आई तरी आहे, मला आई आहे, मला जपणारी आई आहे. ती माता पण एक महिना अजून झाला नाही आपल्यातून गेलेल्या, तरी इतकं दुःख विसरून इतरांना सुखवण्याचं काम करणारी माणसं आपल्या मराठी मातीतच आहे, संतांची भूमी. म्हणून या सर्व कवींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या समोर आजच्या वास्तवकार आदरणीय चंद्रकांत चाबूक स्वागताजी, आपण स्पष्टपणे बोलावं. आताच आमचे नेमके रामभाऊ यांनी सांगितलेले आहे आणि आता तोच धागा पकडून एक कविता पुढे येतोय. आईनंतर जन्मभरी, आईनंतर जन्मभरी जपते पत्नी प्राणापरी, जपते पत्नी प्राणापरी. आणि हे ज्याला कळलं त्याच्या घरामध्ये आनंद आनंद, हे ज्याला कळलंच नाही त्याच्या घरामध्ये दुःख आहे. याचे छोटंसं उदाहरण सांगून कवितेला सुरुवात करतो. एक 70 वर्षाचे ग्रस्त हॉटेलमध्ये भेळ खात बसले होते. भेळ खाता खाता त्यांना जोराचा ठसका लागला, जीव घाबरा झाला, माणसं पळत पळत आली. कोणी पाठण सोडू लागलं, कोणी पाणी देऊ लागलं, कोणी वारा घालू लागलं. असत्याच त्या ग्रस्ताला बरं वाटलं. म्हणलं बाबा तुम्हाला घरी घालू का? बाबा मला म्हणाले कोण आहे आता माझं घरी? म्हणलं पत्नी. म्हणलं 25 वर्षापूर्वी वाढली, वाईट झालं. आजारी होती का? नाही. म्हणलं आत्महत्या केली. म्हणलं का? म्हणलं तिचं मन, तिच्या भावना कधी जाणताच आल्या नाही, त्याची ही शिक्षा भोगते. म्हणला त्याची ही शिक्षा भोगते. आणि म्हणून त्याच वेळेस त्या ग्रस्ताचा मला राग आला, डोळे सुचले. जीवाचं कोण, भावाचं कोण तवा नाही कळलं. जीवाचं कोण, भावाचं कोण तवा नाही कळलं. आणि म्हातारी गेली तवा म्हाताऱ्याला कळलं. जीवाचं कोण, भावाचं कोण तवा नाही कळलं. आणि म्हातारी गेली तवा म्हाताऱ्याला कळलं. धुतलेला कपडा रोज अंगावर घालायचा, धुतलेला कपडा रोज अंगावर घालायचा. डाग नाही निघला तो जोरात म्हणायचा, अगं कसं धुणं पिळलं. बायको ग बसायची, बायको ग बसायची. आता कपडाच काय अंग सुद्धा मळलं. आणि म्हातारी गेली तर म्हाताऱ्याला कळलं. म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं.
मटणाचं कालवण गरम गरम भाकर, मटणाचं कालवण गरम गरम भाकर, पोटभर जेवून देत होता ढेकर. मटणाचं कालवण गरम गरम भाकर, पोटभर जेवून देत होता ढेकर. तरी बायकोला म्हणायचा लिंबू का नाही पिळलं, लिंबू का नाही पिळलं. बायको ग बसायची, बायको ग बसायची. आता पोटाच्या आगीला शिळ पाक गिळलं आणि म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं, म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं. आता बाबाला म्हणलं बाबा गेलीच म्हातारी तर जाऊ द्या, घरी सोना असतील याक असतील. बाबा मला म्हणाले की कोणाचा सोना कुणाचं लिया, कुणाच्या सोना कुणाचं लिया. आता मेलेल्या बायकोला मारतोय हात, अगं लय तुला मी छळलं. बायकोच्या आठवणीनं डोळं त्याचं भरलं आणि म्हातारी गेली तेव्हा म्हातारीला कळलं. आणि म्हणून समस्त पुरुषांना माझी जोडी मिळते. घरात खटके ओढतात नाही असं, पण तरी पण काया तिची बायकोची आहे, काया तिची बायकोची आहे, पण माया तिची आईची आहे. काया तिची बायकोची आहे, पण माया तिची आईची आहे. हे पुन्हा पुन्हा कळलं. म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं, म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं, म्हातारी गेली तेव्हा म्हाताऱ्याला कळलं. पण कळलेलं नाही, कारण आता अँड्रॉइड मोबाईल हातात आलाय, त्याच्यामध्ये फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्या बरोबरीने व्हॉट्सअप आहे. तुमचा नंबर समोरच्या व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर तुमच्यामधलं चॅटिंग सुरू होतं आणि त्यांना जे उठले त्यांना उठू द्या, तुम्ही माझ्याकडे ज्यांना बसायचं त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. नाहीतर ते काय होतं, मी मगाशी म्हटलं तसं, मग ती आम्ही इतर किती काही चांगलं करून गेलो तर उद्या असं नको व्हायला. तुम्ही जर नाही ऐकलं, कारण कवी हा काय बघण्याचा विषय नाही, कवी हा ऐकण्याचा विषय असतो. त्यामुळे तुम्ही शब्दाकडे जर लक्ष दिलं ना, आता मी सांगत होतो की सर म्हटले म्हातारी गेली त्यावेळेस म्हाताऱ्याला कळलं, पण काही म्हाताऱ्याला चाठळ असते त्याला मी काय करणार. त्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आलाय, बरं मोबाईल आलाय, छानपैकी मिरवायची सवय लागली, दुसऱ्याची प्यायची सवय लागली. मग ते काय करतंय, रात्रीच्या 11-12 वाजता डुलत 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 घराकडे येत आहे. आणि घराकडे येत असताना त्या दरवाजाच्या शेजारी बेल बेल, पण जर समजा त्यानं ती बेल न वाजवता दारावर थाप हाणली, तिला कळतंय आज हे रातभर काही इथं सोसायटीला झोपू देणार नाही, कारण त्याला बेल दिसत नाही, दरवाजावर थाप हाणतंय. मग ती बिचारी पटकन येते, दरवाजा उघडते आणि त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी कालवा करायच्या ऐवजी बाबा तू घरात बस, काय असेल ते माझं मी सोसून घेईल, बोगून घेईल वगैरे म्हणत ती त्याला दाराच्या आत घेते. पण त्याचं ते फाडून टाकेन तोडून टाकेन चालू असतं. त्याच्यावरती फक्त 6 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या 6 ओळी ऐकतो. कदाचित त्या 6 ओळी तुमच्यापैकी कुणाला लागू होणार नाहीत ही अपेक्षा धरूया. त्या ओळी अशा आहेत की घर वाटतं कॉइन बॉक्स आणि बायको वाटते लँडलाईन. कॉइन बॉक्स आणि लँडलाईन मधला फरक तुम्हाला माहिती असेल. दारावर बेल वाजवली किती दरवाजा उघडणार 1 मिनिटासाठी, बरोबर. घर वाटतं कॉइन बॉक्स आणि बायको वाटते लँडलाईन आणि चॅटिंग वरची म्हातारी पण तिच्यापेक्षा वाटते फाईल. याला माहिती नसते म्हातारी का म्हातारा, ते फक्त डीपी बघतोय. डीपी छान असला की तिकडून हाय आले की इकडून हॅलो करते, रातभर जाते. घर वाटतं कॉइन बॉक्स, बायको वाटते लँडलाईन, चॅटिंग वरची म्हातारी पण तिच्यापेक्षा वाटते फाईन. अरे ऑनलाईन बोलल्यावर तीही येते राडात, अरे ऑनलाईन बोलल्यावर तीही येते राडात. अरे ऑनलाईन बोलल्यावर तीही येते राडात आणि पिकलेला आंबा सुद्धा परत येतो पाडात. ऑनलाईन बोलल्यावर
वरती ही येते लाडात पिकलेला आंबा सुद्धा परत येतो पाडात. कधी तुझी कधी त्रिजी होत जाते मार्जिन. शेवटच्या वेळी कधी तुझी कधी त्रिजी होत जाते मार्जिन. ती दिसते ऑनलाईन आणि उतरून जाते चार्जिंग. ती दिसते ऑनलाईन आणि उतरून जाते चार्जिंग. असं किती जणांचं चार्जिंग उतरलंय. ते चार्जिंग उतरलेले आहेत ना गावाला बाहेर झालंय. आणि ते व्हायला नको म्हणून वास्तव नावाचा काव्यसंग्रह तुमच्या घरामध्ये असला पाहिजे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा सागर शिंदेचं स्वागत करूया. त्याच्यानंतर फक्त 2 कविता होणार आहेत. खरं तर याच्या आधी बाप कविता मित्रांनो सागर शिंदे सोडून गेला तरी चालेल. पण कविता विसरू नका. आमच्या भागातली वास्तव घटना या कवितेत मी मांडलेली आहे. घाटावर खरं तर विमानतळाचा प्रस्ताव आल्यापासून असं जमिनीला बाजार वाढला आणि खाली रिंग रोडचं काम चालू आहे. दोन्ही प्रक्रिया संगत चालू आणि त्यात गुंतवणूकमंत्री पहिले. त्यामुळं नुसता जमिनी घेणाऱ्यांचा सुळसुळाट झाला. पण जमिनी विकल्या नाही पाहिजे, जमिनी कसल्या पाहिजे अशा आशयाची एक कविता तुमच्या समोर ठेवतोय. बापल्याची भांडणं झाली आणि ती भांडणं डोळ्यासमोर दिसतात. जी कविता सुचली ती कविता तुमच्या समोर मांडते. कवितेचं शीर्षक आहे बाप म्हणतो मला इकून टाक पोरा जमीन बाद झालं कसं. इकून टाक पोरा जमीन बाद झालं कसं. अरे घरावरचा कौल बदलना बाप झालं कसं. इकून टाक पोरा जमीन बाद झालं कसं. अरे घरावरचा कौल बदलना बाप झालं कसं. शेणा मातीतल्या माणसाच्या आता जगाला वाटते का. शेतकऱ्याला पोरगी भेटा ना आणि जगाजवळ घ्या पिकाला बाजार लावा. शेणा मातीतल्या माणसाच्या आता जगाला वाटते का. शेणा मातीतल्या माणसाच्या आता जगाला वाटते का. अरे जग बसणाऱ्या पोशिंद्याची इतर कोणाला जाण उलटी पालती होते दुनिया रोज सोन्या मान्या. बाप सांगतोय मुलाला उलटी पालती होते दुनिया रोज सोन्या मान्या आणि आपलं मात्र हाल पोरा बैल जसा गाण्या. उलटी पालती होते दुनिया रोज सोन्या मान्या. उलटी पालती होते दुनिया रोज सोन्या मान्या आणि आपलं मात्र हाल पोरा बैल जसा गाण्या. मुलगा म्हणतो इका म्हटलं तरी बा मोप वाटतं बंगाल. इका म्हटलं तरी बा मोप वाटतं बंगाल. अरे आम्हाला सार फाटले आता कुठं लावतो ठेगा. कुठलीच माती बांध नसते मा ओळखायची असते पण तिची किंमत. आपण म्हणतो पडीके मुरमाडे स्वप्नाटे कानवटाय हे ऐकून तो मुलगा म्हणतो कुठलीच माती बांध नसते बा ओळखायची असते आपण तिची किंमत. पुरा खालच्या लावाड ऐकून घेऊ थोडी हिंमत. आज पात्र सोसले बा अजून सोसू कष्ट. आज पात्र सोसले बा अजून सोसू कष्ट आणि एक ती जिंदगीचं काढून टाकू इष्ट. आज पात्र सोसले बा अजून सोसू कष्ट आणि एक ती जिंदगीचं काढून टाकू इष्ट. नको इकूस बाजनी बापजाद्यांचं काळीज आहे. नको इकूस बाजनी बापजाद्यांचं काळीज आहे. अरे जग दुनिया मरू दे तर आपल्यासाठी तीच मान. जग दुनिया मरू दे तर आपल्यासाठी तीच मान. सागरच्या कवितेसाठी फक्त 2 ओळी. आपली माती कशी आहे ते मी एका गझलेमध्ये लिहिलंय. मी असं लिहिलं होतं की मातीत पेरलेले उगवून येत आहे. तुमची माझी शेती कशी आहे फक्त 2 ओळीमध्ये सांगा की मातीत पेरलेले उगवून येत आहे. तुझ्या परी तुकोबा कसदार सेत आहे. तुझ्या परी तुकोबा कसदार सेत आहे. आणि याच्यानंतर अनिल कदम सर जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा सर्वांना नमस्ते. इथं पुरुषांची संख्या जास्त आहे. आमच्या माता भगिनी पाठीमागं बसलेले आहेत त्यांच्यासाठी कविता. पाऊस पडून गेलेला आहे. तुमच्याकडे पाणी असल्यामुळे सर 12 महिने हिरवा असेल पण आमच्याकडे तसं नसतं. पाऊस पडून गेल्यानंतर रानमाळ आयाबाया दिसतात आणि ही मी माझी जी माता आहे ती माता दिवसभर कुठेतरी खुरपत असते. या खुरपणीवर एक कविता आहे पण या कवितेचा अर्थ खूप वेगळा आहे जो तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. फक्त महिलांसाठीच आहे असं नाही.
खुरपायचे तर काय खुरपायचे, तर तुमच्या माझ्यातले विकार मला खुरपायचे आणि ते तण बाजूला काढून माझं मन मला स्वच्छ करायचे. अशा अशी याची कविता आहे पहा. रान खुरपल बाई केली मोकळी ग माती, रान खुरपल बाई केली मोकळी ग माती, वारा झुळमुळू येता उभ्या वावराला गती, दिसभर आया बाया तन बांधाला टाकती, दिसभर आया बाया तन बांधाला टाकती, पुढं पुढं जाय पात माग मातील काकती, मुठ मुठ तन कट सखे वेचू घाई घाई, मुठ मुठ तन कट सखे वेचू घाई घाई, पाठी उभा ग सयानो रावळात विठाई, सांज पांगता पांगता डोळा नेहाळी वावर, निरखल्या ग मातीला जणू कुटला मावर, वाफा वाफा गडोलतो मन मातीच मवाळ, तिच्या उरल्या पापण्या अन उजाडल भाळ. आणि शेवट पहा. चला खुरपून घेऊ तन हयात भराच, चला खुरपून घेऊ तन हयात भराच, उण्या दुन्याचं गबाळ ओझ उतरू उरीच, उण्या दुन्याचं गबाळ. किती साधे आपल्या गावाकडल्या ज्या महिला असतात त्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर खुरपण करतात, याचं सुंदर वर्णन सरांनी या कवितेतून केलं. मला पुन्हा एकदा पंढरपूरमधल्या सूर्याजी भोसले नावाच्या माझ्या मित्राच्या दोन ओळी आठवतात. तो आईसाठी काय म्हणतो बघा. तो म्हणतो, दिस उगल्यापासून मावळाया दिस जातो, दिस उगल्यापासून मावळाया दिस जातो, माझ्या माईच्या हाताला गवताचा वास येतो, माझ्या माईच्या हाताला गवताचा वास येतो. ज्या माईच्या हाताला गवताचा वास येतो ना, तिची शेती निश्चितपणानं बागायती झालेली असते आणि त्या गवतामध्ये, या झाडा झुडपांमध्ये, पाना फुलांमध्ये तुम्हाला मला जगण्यासाठी अन्न आणि तुम्हाला मला ऑक्सिजन देण्याचं काम ही झाडं करतात. आणि म्हणून तुमच्या माझ्या दारामध्ये असणारी तुळस किती लाख मोलाची आहे. त्या तुळशीवरची एक कविता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मिसाळ मॅडम यांना विनंती करूया की तुळस नावाची कविता आपण सादर करावी आणि आपण जोरदार टाळ्या याच्यानंतर सांगणार. दारी लावून तुळस करती जी पूजा पाठ, घर सुख समाधानी हर्ष भरे काठोकाठ, ज्याच्या दारची तुळस मोहरते बहरते, तिच माऊली होऊन साऱ्या घरासा भरते. पूजेमध्ये तुळशीला आहे किती मोठा मान, सौख्य सौभाग्याचं लेणं माया आम्हा देवान. काळी हिरवी तुळस तिच्या नाजूक मंजिऱ्या, सदा आरोग्य ठेवते मन मानसा साजिऱ्या. तिचं घरच्या लक्ष्मीशी नात माय लेकी वाणी, दुःख लेकीचं ऐक
बघून तिच्या डोळाई पाणी माझ्या दाराची तुळस खळखळू मी हासे तिचा भरल्या संसारी सदा आशीर्वाद असे. या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या जगण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. पण याच्या नंतरच्या दोनच कविता होणार सोमनाथ सुतारांची. हे तुमचं जगणं सोयीचं व्हावं, चांगलं व्हावं, माणूस व्हावं म्हणून तुमच्या राबण्याला, तुमच्या कष्टाला मोल कशातून मिळेल. मगाशी रामभाऊ जगतापांनी बोलत असताना सांगितलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे काही केलं तर ते होतं शिक्षणाचं महत्व. पण जर समजा आपल्याला इथली व्यवस्था कळली नाही, शिक्षण कळलं नाही, तर मग तुम्ही जरी बागायतदार असाल तरी तुमचं जगणं कसं होतं. तर बागायतदार बागायतदार पडकं घर मोडकं दार. बागायतदार बागायतदार पडकं घर मोडकं दार. दारात पण फटफटी, घरात सदा कटकटी. बागायतदार बागायतदार पडकं घर मोडकं दार. दारात पण फटफटी, घरात सदा कटकटी. आणि 10 टन ऊसाची हातात फक्त तांबडी चिठ्ठी. 10 टन ऊसाची हातात फक्त तांबडी चिठ्ठी. तुम्ही देणारे नाही, तिथले मजबूत मालक झाले पाहिजेत. खरंच मालक आहे, त्या मालकपणाचा अधिकार जर तुम्हाला कळावा यासाठी म्हणून तुमच्या माझ्या कुणाच्याही आयुष्याचा बल्ल्या होऊ नये. आणि म्हणून बल्ल्या या काव्यसंग्रहाचे कवी आणि तीच कविता शिक्षणाचं महत्व सांगणारी कविता घेऊन येत आहेत कवी सोमनाथ सुतार. जोरदार टाळ्या. तसा शिक्षणाचा बल्ल्या झाला माझ्या कवितेतून बल्ल्यावर काय करणार नव्हतं. बल्ल्या सारा माझा मी सांगायचो गल्ल्या, सारा माझा मी सांगायचो गल्ल्या. तवा झाला माझ्या साराचा बल्ल्या. तिचा नाव तिला गेल्या, तिचा नाव तिला गेल्या. वाड्या गाडी तिकडे धरायला वाल्या. पाठीची आम्ही गाडी गाडी करायचो, पाठीची आम्ही गाडी गाडी करायचो. दिवसभर मांडराच्या मागे धावायचो. एकदा तर आम्ही कमालच केली, एकदा तर आम्ही धमालच केली. मास्तरच्या खुर्चीला येडे बांधली. मास्तर बिचार परतच काढलं. कावळीच्या फोकाला आम्हाला पकडलं. तेव्हाच आमची शाळा सुटली, तेव्हाच आमची शाळा सुटली. नशिबाची आमच्या पाठी फुटली. कळलीच नाही सारेची मती. समाजात आडाण्याला किंमत किती, समाजात आडाण्याला किंमत किती. सर तुम्ही बागायतदारांची म्हणून दाखवली, पण बागायतदार कविता ह्यांची मला सारखं वाटते त्यांनी म्हणावती बागायतदार कविता. मग आपल्या आदरणीय चांदगुडे सर बोलते. त्यांच्याच आवाजात आपण बागायतदार. तसं रामभाऊ जगताप आणि आमचा स्नेह खूप जुना. कारण आम्ही लहानपणी पूर्वी असं कार्यक्रम करायचो, कविता म्हणायचो. बरोबर सर. बागायतदार कवितेचं नाव बागायतदार. बागायतदार बागायतदार पडकं घर मोडकं दार. दारात पण फटफटी, घरात सदा कटकटी. 10 टन ऊसाची हातात फक्त तांबडी चिठ्ठी. दान झालं एक मन, दान झालं एक मन. बायकोला नाही चुडीचा कण. काबाड कष्ट करून सुद्धा करता येईना देवासन. उठ सुट सुटना चावडी, खिशात नाही फुटकी कवडी. उठ सुट सुटना चावडी. डोक्याची होते सदा. आमदार होती खासदार. बागायतदार बागायतदार पडकं घर मोडकं दार. बागायतदार बागायतदार पडकं घर. सगळ्या कविता झाल्या. त्यांच्यातलं कवित्व कळालं, त्यांच्यातली माणसं कळाली. माणसं त्यांनी वाचलेली झाली. इतकं सरांनी प्रस्ताव केलं, खूप सुंदर केलं, त्याचं विश्लेषण केलं. तुकाराम महाराजांचा अभंग सोडवताना बरीच उदाहरणं द्यावी लागतात. त्याशिवाय तो अभंग सुटत नाही किंवा आपल्याला ती कीर्तन कळत नाही. तसं सरांनी खूप चांगली सेवा केलेली आहे. प्रत्येक माणूस टिपलेला आहे. प्रत्येक माणसाचं वास्तव या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. असंच वास्तव दाखवणार आपल्या तुमच्या जीवनाशी निगडीत कविता काय असते सांगणार व्यक्तिमत्व म्हणजे कवी हनुमंत चांदगुडे. विद्यापीठातील लेखक कवी
पाठ्यपुस्तकातील लेखक कवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या गुंफणातून हात झाला. आता सरांची शेवटचा कविता अशी. रामभाऊ कशाला आणला तर रामभाऊ या ठिकाणी शुभेच्छा द्यायला होता. रामभाऊनी 12वी गेलो सर असं वाटतं खरंच ऐकत राहावं आणि असला कार्यक्रम माझ्या गावात मी घेणार बरं. म्हणजे जसं की मी खोटं जेवायला बोलवतो या जेवायला भरपूर जेवण करतो करत नाही तसं मात्र हे तुम्ही खरंच हा कार्यक्रम घेणं मला लय आवडतं. त्यापेक्षा तुम्ही लय माणसं आवडलं माहिती आहे. माझ्या माता भगिनी ज्येष्ठ मंडळी तरुण बांधव होईल शक्यतो असं चित्र दिसत नाही. एखाद्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आमदार मंत्री संत्री असं बोलावतात आणि ते कौतुक करून घ्यायचं त्यांच्याकडून. त्यांना माहिती पण नसतं पण तू खोटं बोलतात आणि आपल्याला माझ्या वाटतं वा काय बोल आमदार काय किंवा काय बोल खासदार काय बोला पुढं असं असतं. पण हे वास्तव तुम्ही दाखवलेले सर खूप मनस्वी तुमच्या या सर्वांच्याच कवितेला दाजी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. असंच मोठं व्हा. मोठं झालं वयाने ह्याच्यात पण मोठं झालं अजून मोठं व्हा. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण अधिक जीवनामध्ये मोठं व्हावं. मोठ्या मनाची माणसं प्रत्यक्षात वास्तवात मोठ्या असणाऱ्या माणसासाठी पुढे जोरदार टाळ्या वाजवा. माझं लय संगीत मला विडंबन कविता अर्धी म्हणायची. छोट्या घरी मोठ्या घरी बसली ही आधुनिक परी फॅशन हीच नाव ही लाडकी बसली या डोक्यावरी पांढरे केस जरी म्हातारीचे मेंदीनं काळ करी म्हातारीला पाहुणीत म्हातारा चाळ करी दुनिया बदलली ही खरी दुनिया बदलली खरी. बदलत्या जीवनाला खऱ्या अर्थाने घाव घालणारे हे कवी मंडळ त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आदरणीय अमोल सावंत सर. धन्यवाद. खरंच दुनिया बदलत चालली आहे आणि त्याच अनुषंगाने माझी ही कविता सादर करतोय. ही खरं तर तुम्ही माझी कविता नाही म्हटला तरी चालेल पण ही कविता समाजातलं वास्तव आहे. मी वाईच्या परिसरामध्ये काही कामाच्या निमित्तानं गेलो होतो आणि त्यावेळी वाईचा गणपती तुम्हाला कोणी जर पाहिलं असेल तर त्या वाईच्या गणपतीच्या पाठीमागे 50 फुटावरती एक छोटासा पूल आहे. त्या पुलावरती मला एक म्हातारी भेटली होती आणि ती सकाळी सकाळी दिवस उगवता सूर्य उगवतोय अशा वेळी त्या गणपतीच्या मंदिराच्या कळसाकडे नजर लावलीये. दोन्ही पाय त्या पुलावरून खाली सोडले आणि पाय खाली सोडलेली म्हातारी दोन्ही हात खाली करून असे गणपतीच्या मंदिराकडे आणि उगवत्या सूर्याकडे पाहते. मी तिथून जात असताना ती म्हातारी म्हटली बाळा मला 10 रुपये दे ना. तिने 10 रुपये मागितले. आपली संस्कृती आहे. पटकन 10 रुपये काढून दिले आणि मी निघून गेलो. संध्याकाळी परत येताना ती म्हातारी तिथंच होती. तिने काहीच बोलली नाही फक्त एक शब्द बोलली म्हटली बाळा 10 रुपये दे ना. मी 10 रुपये दिले तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी येत असताना ती म्हातारी तिथंच होती. त्या म्हातारीने फक्त अशी नजर फिरवली आणि हात केला. मला कळालं तिला 10 रुपये द्यायचे. मी पटकन दिले. मी माझ्या कामाला निघून गेलो. पण मला परत यायला रात्री उशीर झाला. रात्रीच्या 11:30 वाजता मी ज्यावेळी परत आलो ती गटारगंगा झालेले सगळे मच्छर असणाऱ्या त्या पुलावरती रात्रीच्या 11:30 वाजता ती म्हातारी तिथंच होती. त्यावेळी ती झोपलेली होती. मी 10 रुपये दिले नाहीत पण मी गेलो आणि पटकन थकलो होतो. ती झोप लागली. झोप लागलेली असताना माझी खोली 3ऱ्या मजल्यावरती होती. थकून गेलो होतो त्यामुळं खिडकी लावायची राहिली. 3ऱ्या मजल्यावरती एक मच्छर आला. तो मला चावला आणि माझी झोप मोड झाली. झोप मोड झाल्याच्या नंतर सहज माझ्या मनात विचार आला अरे मी 3ऱ्या मजल्यावरती आहे. इथं मला मच्छर चावतोय आणि ती म्हातारी तिथं नदीच्या त्या सगळ्या मच्छरांच्या त्या कहाणीमध्ये का बरी आली असेल. मला त्याच विचारानं छळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हातारीकडे गेलो. तिला 10 रुपये न मागता दिले आणि ते न मागता दिलेले पैसे दिल्याच्या नंतर ती म्हटली बाळा तुम्हाला न मागता पैसे दिले. मी म्हटलं म्हातारी तुम्हाला काय म्हटली ग. म्हटली बाळा. म्हटलं परत एकदा म्हणणार काय म्हटली ग बाळा. म्हटलं तू मला एवढ्या वेळा बाळा म्हणते ना मी तुला एकदा आई म्हणू का. तुम्हाला एवढ्या वेळा बाळा म्हणते ना मी तुला एकदा बाळ म्हणू का आई म्हणू का. आणि आई ग तुम्हाला एक सांग ना तू इथं कशी. त्या आईनं एका वाक्यात उत्तर दिलं अरे तू कुणाचा कोण तरी मला आई म्हणतोयस. माझ्या लेकराला जर मला आई म्हटलं असतं ना तर मी इथं आले नसते. आणि मग आईनं त्या
लेकराला लहानाचं मोठं केलंय, तो मुलगा आई वडिलांना सांभाळत नाही. कितीही शूरांचा, वीरांचा, क्रांतिकारकांचा, थोर महात्म्यांचा तुम्ही ना कितीही उल्लेख करा, पण तुमच्या माझ्या महाराष्ट्राला एक कलंक लागलाय. तो कलंक या कवी संमेलनाच्या माध्यमातून तुमच्या विचारानं बुजला पाहिजे. तो कलंक आहे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम. जी मुलं आई वडिलांना सांभाळत नाही, अशीच एक आई जन्म दिलेल्या स्वतःच्या मुलाला हात जोडते आणि आई काय म्हणते बघा. जगातली सगळ्यात अभागी आई आहे. तुमच्या मागे बसलेल्यांमध्ये कुणाच्याही आईवरती ही वेळ यायला नको याची खबरदारी आपण घेऊ. त्यासाठी हे महाराष्ट्रातलं वास्तव तुमच्या समोर म्हणतोय. कवितेचं नाव आहे वासरू. वासरू आणि कविता अशी आहे. आई म्हणते लेकराला, स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाला, आई म्हणते नको नको माझ्या बाळा असा धिक्कारू वेळी, नको नको माझ्या बाळा असा धिक्कारू वेळी, बाबा आधार तू माझा आयुष्याच्या संध्याकाळी, नको बोलू तडा तडा, नको मानू रे परकी, नको बोलू तडा तडा, नको मानू रे परकी, नाही जगामंदी माया पुन्हा आईच्या सारखी, नको होऊ बाळाराम, नको यश. आई म्हणते बाळा तू बाळा तू माणूस बन, नको होऊ बाळाराम, नको यशोदेचा कान्हा, तुरुंगात देवकीला कुठे मायेचा रे पान्हा. इथपर्यंत त्या आईनं त्या मुलाला मोठं कसं केलं ते आठवत असतं. आणि आज त्याच मुलाला आईला घराच्या बाहेर काढून टाकलंय, वृद्धाश्रमाचा जा म्हणून सांगतोय. आणि म्हणून कविता कलाटणी घेते. आई म्हणते गेले दिवस लोटून बाळा झालास तू मोठा, गेले दिवस लोटून बाळा झालास तू मोठा, नको धाडू वृद्धाश्रमी आहे रिकामा रे गोठा. ती म्हणाल की कवितेत अचानक गोठा कुठून आला. त्या आई त्या मुलाला सांगते म्हणते बाळा ज्यावेळी तुझा जन्म झालेला होता ना त्यावेळी दुष्काळ पडलेला होता रे. त्या दुष्काळामध्ये घरात धान्य नव्हतं, घरात पीठ नव्हतं, घरात भाकरी करता येत नव्हती, आधे मोठे मी राहायचे ना, त्यामुळे माझ्या अंगावरच्या दुधानं तुझं भागत नव्हतं. त्यावेळी तुझ्या मामाने एक गाई दिली आहे, त्या गाईसाठी गोठा बांधलाय. तुम्हाला अनाथ आश्रम वृद्धाश्रम पाठवू नको. आई काय म्हणते बघा, तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय, नको देऊ कसायाला तुझ्या दावणीची गाय. मग काय कर. आई काय म्हणते शेवटच्या ओळीत. आई म्हणते तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय, नको देऊ कसायाला तुझ्या दावणीची गाय. मग काय कर. गाई समान तुम्हाला. आई येते. आई म्हणते गाई समान तुम्हाला ठेव कासरा लावून, गाई समान तुम्हाला ठेव कासरा लावून, राहीन मी गोठ्यामंदी तान वासरू होऊन, तान वासरू होऊन, तान वासरू होऊन. खरं तर 2 तास चाललेल्या या कवी संमेलनामध्ये आणि पुस्तक प्रकाशनामध्ये तुम्ही आम्हा सर्व कवी आणि मिसाल मॅडम कवयित्री आणि आमचे रामभाऊ या सर्वांना तुम्ही ऐकून घेतलं. तुमचे मनापासून सर्वांचे आभार मानतो. आणि मी माझ्या वतीनं आताच या कवी संमेलनात इथे आपला निरोप घेतो. याच्यानंतर माईक सरांकडे देतो. धन्यवाद. प्रकाशनासाठी आपण सर्वजण आला
नवीनच आहे. आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले आणि हा कार्यक्रम अगदी म्हणजे सगळ्यांच्याच मनाला भिडलेला आहे. असाच कार्यक्रम एक मोठा वेगळ्या कार्यक्रम म्हणजे निमित्ताने आम्ही घेऊ. त्यावेळी अशीच मैफल आम्हाला द्या. आणि मी पुनश्च एकदा या कानगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण कानगावकर या ठिकाणी आला, या सर्व कविता ऐकल्या. आपले महिला भगिनींचं आणि सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं